भीमाशंकरच्या हृदयात आणि जटेतून जन्मलेल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये गंगेप्रमाणे खळखळून हसणारं गाव. निसर्गाच्या कल्पनेच्या कुंचल्यातून साकारलेलं चित्ररूपी पण वास्तववादी जिवंत गाव माळीण. गाव उजळायचा सूर्यदेवाच्या प्रकाशानं आणि मंदिराच्या घंटानादानं. गावातली चिलीपिली हनुमानाच्या डौलदार मंदिरासमोरच असलेल्या शाळेत बागडायची. दिवसभर मुलांचा गोंगाट आणि समोरच असलेल्या चिंचेच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट, असं अगदी रमणीय वातावरण. त्यात भर सणांची, उत्सवांची, जणू गावातल्या गावकऱ्यांचं एकजुटीनं येण्याचं कारण. मग तो बैलपोळा असो, शिमगा असो, देवीची यात्रा, लग्नसराई किंवा पारंपरिक रूढी प्रथा. वरसुआई, कमळजाई या माळीण गावच्या देवी गावातल्या अडचणी किंवा इतर कार्यक्रमांचा लेखाजोखा, त्यांच्या बैठका या हनुमान मंदिरातच सोडवल्या जायच्या. आज तागायत माळीण गावाचा डोंगर मायेची सावली धरून होता. सगळं कसं अलवे. आणि अशाच या हसत्या खिळत्या गावाला दृष्ट लागली. घनघोर विजांच्या कडकडाटात आणि आभाळाच्या गडगडाटात कोसळणारा सततचा पाऊस. काळजीनं त्रासलेला माणूस, त्यांच्या भयभीत नजरा उराशी घालमेल करत होत्या. तशातही जीव मुठीत ठेवून गाव झोपी गेलं उद्याची स्वप्न पाहण्यासाठी. मात्र ती रात्र बैरीण होऊन झोपेला टसली. सगळ्यांना अखेरची काळझोप लागली. 30 जुलै 2014 पावसाच्या थैमानानं सकाळी 8:15च्या सुमारास माळीण गावचा डोंगर कडा उसळला आणि झोपेतच स्वप्न पाहणाऱ्या 151 निष्पाप लोकांचा मृत्यूदेवतेनं बळी घेतला. हृदयावर दगड ठेवून माळीण गावचा मृत्यूचा शोक उभ्या दुनियेनं पाहिला. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. जीवनापेक्षा मृत्यू उदार आहे हेच खरं. रक्तमांसाच्या चिखलात छिन्न विछिन्न निरागस फुलांसारखे कोमल देह जणू आक्रंदत होते. अल्पवयीन मुलांचं हसू मावळलं नव्हतं. ते गोड हसून चिरनिद्रा घेतायत असं वाटत होतं. कालपर्यंत जे जिवंत होते ते आज पार्थिव होते. त्यांच्या मनात भीतीचं काहूर माजलं होतं. शेकडो मृतांची रक्तानं माखलेली शरीरं, तुटलेली घरं, चिखलात उद्ध्वस्त झालेले उघडे बोडके संसार, अस्ताव्यस्त होऊन उजाड झालेला निसर्ग. जिकडे पाहावं तिकडे मृत्यूचं तांडव. पुण्यभूमी आज पूर्णतः स्मशान भूमी दिसू लागली होती. अशा या मृत्यूच्या बलिदान भूमीवर उभं राहून आजवर आपण न पाहिलेल्या गोष्टी आम्ही एक होतं माळीण या चित्रपटाद्वारे रसिक मायबापांच्या भेटीला घेऊन येत आहोत. प्रयत्न आणि प्रार्थना या दोन्हीच्या संयोगानं माळीण गावच्या अस्तित्वाचा एक कंगोरा आम्ही उलगडून दाखवतो. मृत्यू हा स्थिर, निर्विकार आणि प्रशांत आहे. हेच निर्विवाद सत्य आहे. ही विस्तृत, दीर्घकाळ स्मरणात राहणारी, सुखदुःखानं व्यापलेली कथा एक होतं माळीण.